ऐन निवडणुकीच्या काळात शिरूरच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली असून गेली 3 पिढ्या शिरूर शहराचं नेतृत्व करणाऱ्या धारीवाल कुटुंबाने या वर्षीची पंचवार्षिक निवडणूक न लढण्याचा निर्णय घेतलेला आहे. खरं तर उद्योजक माणिकचंद धारेवाल असतील, त्यानंतर उद्योजक रसिकभाऊ धारेवाल असतील आणि त्यानंतर त्यांचे पुत्र उद्योजक प्रकाश धारेवाल असतील यांनी गेली अनेक दशकं शिरूर शहराचं नेतृत्व केलं. शिरूर शहर विकास आघाडीच्या माध्यमातून शिरूरच्या पंचवार्षिक निवडणुका लढवत या ठिकाणी सत्ता मिळवत शिरूर शहराचा विकास केला. मात्र त्याच धारीवाल कुटुंबाने या पंचवार्षिक निवडणुकीमध्ये न उतरण्याचा निर्णय घेतल्यामुळे कुठेतरी एक राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. नक्की काय कारण आहे यामागचे जाणून घेणार आहोत. आपल्यासोबत बोलण्यासाठी उद्योजक स्वतः प्रकाश धारीवाल सर आहेत. सर, काय सांगाल, हा मोठा निर्णय आहे त्यामुळे कुठेतरी राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे? नमस्कार. असं काही नाही की बाबा काहीतरी वेगळा निर्णय मी घेतलेला आहे. माझे वडील गेली अनेक वर्ष, जवळजवळ 21-22 वर्ष नगराध्यक्ष होते. माझे आजोबा पण नगराध्यक्ष होते आणि ते नगराध्यक्ष असतानाच ते नंतर त्यांचं निधन झालं. त्याप्रमाणे मी पण गेली 15 वर्ष म्हणजे 2007 पासून ते 2022 पर्यंत नगरपालिकेमध्ये आमच्या सगळ्या मित्रांच्या सहकार्याने आणि शिरूरकरांच्या सहकार्याने मला तिथे जाण्याची संधी मिळाली आणि चांगलं काम, थोडंफार काही चांगलं काम करण्याची मला संधी मिळाली. पूर्वीच्या काळात माझे वडील असताना मला इतका काही प्रॉब्लेम नव्हता की वडिलांचं छत्र माझ्या डोक्यावर होतं. पण 2017ला माझे वडील त्यांचं वृद्धपणामुळे त्यांचं निधन झालं आणि निधन झाल्यामुळे व्यवसायाची जबाबदारी मी 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 पूर्वी पण वडील असतानाही व्यवसाय पाहायचो, आत्ताही व्यवसाय पाहत आहे. पण वडील असताना एक वेगळं छत्र होतं. काही झालं तरी बाबा वडील पाठीमागे आहेत. तर आता माझा मुलगा आत्ताशी व्यवसायात आला, 1-1.25 वर्ष झालं. तो आत्ता त्याचं शिक्षण पूर्ण करून तो आता व्यवसायात आला. तोही आता व्यवसाय पाहतोय. पण व्यवसायाचा व्याप पाहता वेगवेगळ्या राज्यामध्ये आमचे व्यवहार आहेत, फॅक्टरीज आहेत आणि ते सगळं कंट्रोल करण्यासाठी मग माझी काहीतरी नैतिक जबाबदारी आहे. वडिलांनी इतकं केलं आणि मुलगा राजकारणातच आहे, तर असं व्हायला नको. वडिलांचं नाव आणखीन कसं उंच होईल आणि बिझनेसमध्ये आणखीन कशी मी वाढ करू शकेल, ह्या कारणाने मी काय राजकारणामध्ये पूर्वी नव्हतो, आत्ताही नाही. आणि समाजकार्यामध्ये मला नक्कीच आवड आहे आणि ते यापुढेही करत राहील. पक्षीय वातावरणात आपण जे बोललं की पक्षामध्ये काहीतरी अडचण, तर माझे सगळ्या पक्षाशी संबंध चांगले आहेत आणि मी वैयक्तिक कुठल्याही पक्षाचा नाहीये. त्याच्यामुळे कुठल्या तरी एका पक्षाचा वैयक्तिक आपण असणं आणि सर्वांमध्ये आपण मिळून मिसळून असणं, ह्याच्यात मला वाटतं नक्की. आणि मला राजकारणाची आवड नाही, पूर्वीपासून नाही, आत्ताही नाही आणि पुढच्या भविष्यातही नाही राहणार आहे. तर सगळ्यांशी माझे संबंध खूप चांगले आहेत. सगळ्यांशी माझा संपर्क डायरेक्ट झाला. सगळ्यांनी असं म्हटलं की बाबा गेली 3 टर्म तुम्ही नगरपालिकेत आहात, आम्ही तुमच्याबरोबर आपण सगळे मिळून करू. हे खरं माझ्यासाठी खूप आनंदाची आणि भाग्याची गोष्ट आहे. वडील विचार केला तर आपण की सर्व पक्षांना समाविष्ट करून तुम्ही शिरूर शहर विकास आघाडीच्या माध्यमातून लढत होता. राज्यातलं प्रमुख शहर होतं की ज्या ठिकाणी सर्व पक्ष एकत्र आहेत. शिरूर शहर विकास आघाडीच्या माध्यमातून निवडणूक लढवत होती. यावेळी कुठल्याही पक्षाने म्हटलं नाही की आम्हाला आमच्या चिन्हावरती निवडणूक लढवायची, कारण सर्वांचा विश्वास उद्योजक प्रकाश धारेवाल असेल धारवाल कुटुंबावरती होता की ज्या धारेवाल कुटुंबाने शहराचा विकास केला, आम्ही त्यांच्या सोबत आहे. मात्र आता तुम्ही हा निर्णय घेतल्यामुळे अनेकांना हा धक्का बसलाय. नाही, मी हा जो निर्णय घेतला, आमचे शिरूर शहर विकास आघाडीचे माझ्या बरोबर असणारे आमचे मग आता काही ज्येष्ठ व्यक्ती राहिले नाही, पण आत्ता जे आम्ही पूर्वीपासून बरोबर आहोत बाकीचे लोक आहेत, सगळ्यांची नावं घेतली, एखाद्या तर राहिलं तर चुकून गैरसमज होईल. तर शिरूर शहर विकास आघाडीचे आमचे अध्यक्ष पूर्वी केशर काका परदेशी होते, आदरणीय माऊली काका पठारे होते, त्याच्यानंतर गुलाबशेठ धालीवाल होते, ढेरे मामा होते, पोपटरावजी गावडे साहेब होते, अशोकजी पवार साहेब होते माजी आमदार, असे बरेचसे गावातले अन्य सर्व समाजाचे आदरणीय बाबूराव पाचारणे साहेब पण होते. काही कारणाने वैचारिक मतभेद आमच्यात झाले असतील, पण आमच्यात कुठल्याही कारणाने मनभेद आमच्यात नव्हते आणि ते शेवटपर्यंत आम्ही ते जपले. त्यांनी जपले आणि मी पण जपले. शेवटी राजकारण म्हटलं की थोडंफार लोक उलटी सुलटी काही चर्चा करतात, पण आमच्या सगळ्यांच्या जीवनात असं काही घडलं नाही की आमचे राजकारणामध्ये थोडेफार काही वैचारिक मतभेद, पण मनभेद आमचे कधीच नव्हते.
सगळ्या मित्र पक्षांची तितकेच सलोख्याचे संबंध आम्ही टिकवण्याचा प्रयत्न केला. आता हा निर्णय घेताना मला माझ्या वैयक्तिक व्यवसायाच्या अडचणीमुळे तो घेतलाय की मग सगळ्या पक्षांनी आपल्यावर इतके मोठे मोठे पक्ष आहेत, आपण तर एक शिरूर नगरपालिका लहान चालवतो, ते तर अख्खं राज्य आणि देश चालवतात. आणि त्या लोकांनी माझ्यावर जी जबाबदारी त्यांनी विश्वास टाकलाय आणि जर मी तो विश्वास जर मी फक्त शिरूर शहर आकाश बिघाडीचे शिरूर शहर विकास आघाडी म्हणून जर मी समजा उद्या पॅनल टाकलं, सगळ्यांनी पक्ष माझ्या बरोबर आहे, पण मला माझ्या वैयक्तिक अडचणीमुळे मला वैयक्तिक उभं राहणं या पाहणं हे थोडंसं अशक्य होतं. आणि सगळे जे निवडून येतील काय आहेत ते सगळे चांगलेच आहेत, पण माझं वैयक्तिक लक्ष त्या नगरपालिकेवर असणं आणि मी पॅनल उभं करून त्या पॅनलच्या माध्यमातून आपण निवडून जाणं ह्याच्यात खूप मोठा फरक आहे असं माझं वैयक्तिक मत आहे. याच्यात कोणाचे मत परिवर्तन होऊ शकते. शिरूर शहर विकास आघाडी तुम्ही जरी निवडणूक लढणार नसला तरी शिरूर शहर विकास आघाडीचा जो काही पॅनल आहे तो निवडणुकीच्या रिंगणात उतरेल का? तुम्ही त्यांना मार्गदर्शक म्हणून सल्लागार राहणार का? नाही, तोच आम्ही निर्णय घेतला की सगळ्या पक्षांनी आमच्यावर जी जबाबदारी दिली ती खूप मोठी जबाबदारी होती आणि मग आपण त्या ठिकाणी नाही आहेत आणि फक्त आपण पॅनल टाकायचं. तर मी सर्व पक्षाच्या प्रमुखांना मी स्वतः फोन करून काल मी त्यांना सांगितलं की बाबा शिरूर शहर विकास आघाडीचा कुठलाही पॅनल आम्ही टाकणार नाही, आम्ही कुठल्याही या शिरूर नगरपालिकेच्या प्रक्रियेत भाग घेणार नाही. जे पक्ष आहेत त्यांना त्यांची काय भूमिका करायची ते करा, आमचं सहकार्य सगळ्यांच्या बरोबर आहे, पण उमेदवार ह्याला द्या किंवा त्याला द्या किंवा ह्याचा आम्ही प्रचार करू त्याचा प्रचार करू हे आम्ही करणार नाही. आणि की आत्तापर्यंतच्या अनुभवात आम्ही जे मी वडिलांकडनं शिकलेलो आहे, आम्ही जे बोललो त्याप्रमाणेच आम्ही वागलोय. म्हणजे लोकांना सांगायचंय मग वेगळं काही करायचंय असं ते मला तरी जमणार नाही. आणि मी पहिलाही तुम्हाला म्हटलं मी राजकारणात नाहीये, मी समाजकारणात आहे. ह्यापुढे शिरूर शहरासाठी कुठल्याही कामानिमित्त मग ते कुठल्याही समाजाचं काम असो, गाव पातळीवरचं काम असो, अर्ध्या रात्री मी हजर आहे. आणि शिरूरचं प्रेम हे खूप वेगळं प्रेम आहे. मी कामानिमित्त जास्त पुण्याला राहतो, पण शिरूरचं प्रेम माझी जन्मभूमी कर्मभूमी सगळं शिरूर आहे. शिरूरकरांचं जे आम्हाला धारीवाल कुटुंबियांना प्रेम मिळालंय ते मला नाही वाटत आणखीन कुठे मिळेल. तर शिरूरविषयी आमची नाळ एक वेगळ्या प्रकारे जुडलेली आहे. फक्त लोकांनी विश्वास टाकलेला आपण जर माझ्या कामामुळे मी जर तिथे लक्ष देऊ शकलो नाही तर ते बरोबर नाही. ह्या कारणाने ह्या वेळेस आम्ही पॅनल टाकणार नाही. आम्ही सर्वांनी मिळून हा खरा निर्णय घेतलाय. आमचे अध्यक्ष सुभाषजी पवार, आमचे सेक्रेटरी मनसुखजी गुबळे, बरेच लोक आहेत. मी सगळ्यांचे नाव घेतलं तर मला थोडीशी अडचण होईल. तर आम्ही सगळ्यांनी निर्णय घेऊन काल दुपारी आम्ही हा निर्णय घेतला की बाबा तुम्ही जर नगरपालिकेत नाहीये तर नुसता पॅनल टाकून उपयोग होणार नाही, तुम्ही तिथे पाहिजे. त्या आता मनसुख शेठ इथं आहेत, त्यांच्याशी आपल्याला बोलायचं त्यांनाही आपण विचारू शकता. मग त्यांनी म्हटलं की शेठ तुम्ही जर तिथे असाल तरच आपण पॅनल टाकू, तुम्ही जर नसाल तर नुसतं पॅनल टाकणं हे काही थोडंसं योग्य होणार नाही. तर म्हणून सगळ्या गोष्टीचा विचार करून शिरूर शहर विकास आघाडी नगरपालिका निवडणुकीमध्ये यावर्षी कुठल्याही प्रकारचा सहभाग घेणार नाही. धन्यवाद. नक्कीच मला माझ्या व्यवसायामुळे या ठिकाणी शहराच्या बाकीच्या नगरपालिकेच्या निवडणुकांमध्ये लक्ष देता येणार नाही. मला माझ्या कामानिमित्त बाहेर राहावं लागणार आहे. मात्र शिरूर शहर विकास आघाडी निवडणूक जरी लढणार नसली तरी मी सर्व जे काही राजकीय पक्ष आहेत जे माझ्यासोबत यापूर्वी निवडणुकीच्या सर्व प्रक्रियेमध्ये असायचे मी सर्वांना माझा निर्णय कळवलेला आहे. गेली अनेक वर्ष शिरूर शहराचा विकासाकरता धारीवाल कुटुंबामार्फत चांगल्या पद्धतीने केला गेला. मात्र धारीवाल कुटुंबाने जो काही निर्णय घेतला त्यामुळे कुठेतरी अनेकांना जरी धक्का बसला असला तरी मी माझ्या वैयक्तिक कारणामुळे ही निवडणूक लढवत नसल्याचा प्रकाश धारीवाल यांनी स्पष्ट केला आहे. हेमंत चापुडे, झी मीडिया, शिरूर, पुणे.